हरिओम. माझं नाव कुणाल सिंह साळवे, जुईनगर उपासना केंद्र. मी बापूंच्या जुईनगर उपासना केंद्रामध्ये 1999 ते 2000 सालापासून येत आहे. मी सेवानिवृत्त असून कार्यालयीन अधीक्षक या पदावरून मी सेवानिवृत्त झालो. मी जेथे राहत होतो ते मी तुम्हाला माझा एक छोटासा अनुभव सांगणार आहे. मी जेथे राहत होतो तिथे आमचं घर हे साधारण 150 स्क्वेअर फीट ते 200 स्क्वेअर फीटाचं होतं. आम्ही उभयतांच्या मनात असं आलं की आपण एक मोठं घर घ्यावं, आणि मोठं म्हणजे किती, जेमतेम आमचं 1 BHK घेण्याची एक कॅपॅसिटी होती. त्याप्रमाणे आम्ही हालचाल करण्यास मी सुरुवात केली. माझं जे बैठं घर होतं ते मी साधारण 55 लाखाला विकलं होतं, आणि त्याची मला सुरुवातीला 8.5 लाख रुपये टोकन मनी दिलं. आणि मी जवळपासच बघत होतो, आणि मला असं दिसण्यात आलं की सेक्टर 5 येथे म्हणजे टेंडर प्लॉट सिडकोचा तिथे एक नवीन इमारत बनलेली आहे. आणि मी तिथे जाऊन सहज चौकशी केली, तर योगायोगाने त्या बिल्डिंगचे मालक म्हणजे गाववाले ते मला तिथे भेटले. आणि त्यांनी मला सांगितलं, तुम्ही काय बघताय? तर म्हटलं, माझ्यासाठी ना मला एक 1 BHK वगैरे रूम बघायचा आहे, फ्लॅट घ्यायचा आहे. बोले ठीक आहे, ही आमचीच इमारत आहे, तुम्ही बघू शकता. तर मग मी गेलो त्यांच्यासोबत, आणि वरती मला त्यांनी तो फ्लॅट दाखवला. तो साधारण 1 BHK होता. आणि मग मला तो फ्लॅट बघून मला आवडला. आणि मी काय केलं, मी म्हणलं ठीक आहे, हरकत नाही, मी येतो तुम्हाला टोकन द्यायला. आणि मग मी काय केलं, घरात जे मला टोकन मिळालेले होते ते 8.5 लाख रुपये मी तसेच उचलले आणि त्यांना दिले. आणि दिल्यानंतर मी कोणतीही लिखापडी केली नाही. मला ते नंतर मनात पाल चुकचुकले, पण ठीक आहे, हरकत नाही, मी माझ्या मोठ्या विश्वासाने दिले बापूंचं नाव घेऊन. आणि मग मी 8-10 दिवसांनी परत गेलो त्यांच्याकडे. तर त्यांना सांगितलं की असं असं माझ्याकडे कॅश रेडी आहे, आपण व्यवहार करू वगैरे. पण तो मनुष्य जरा चालढकल करायला लागला, आता नाही, उद्या नाही, परवा नाही, असं करत करत ते 15 दिवस झाले. मला काही ते कळे ना, याचं काय चलचित्र आहे, काय असं, हा असा का वागतो. आणि असं करत करत टंगळमंगळ करत त्यांनी महिना लोटला, आणि मला त्याने फोन पण केला नाही. मी थोडासा निराश झालो मनातून. तो काय, माझं म्हणजे काहीच, म्हणजे त्याचा फोन यायना, तो स्वतः मला भेटेना. मी मनातून खचून गेलो की बोला काय करायचं आता. सहज असं मी उपासना केंद्रामध्ये गेल्यानंतर शनिवारी, तर एक सिंह होते, त्यांनी मला विचारलं, तुम्ही असे उदास उदास काय? तर मी त्यांना सांगितलं, माझ्या बाबतीत असं असं घडलं होतं. अरे च्छा, म्हणजे तुम्ही एक काम करा, तुम्ही सुचित दादांना सांगा, सुचित दादांची भेट घ्या, तुम्ही जा, सुचित दादांच्या कानावर ही गोष्ट घाला. मी खारला गेलो, सुचित दादांची अपॉइंटमेंट घेतली, आणि मी त्यांना सुचित दादांना सगळं सविस्तर सांगितलं की दादा असं असं झालं म्हणून. तर दादा म्हणले, अरे असं कसं केलं? कोणतीही लिखापडी न करता, कोणताही करार न करता, कोणत्याही स्टॅम्प पेपरवर न लिहून घेता तुम्ही असे कसे सहज 8.5 लाख रुपये दिले? ठीक आहे म्हणे, काय काळजी करू नकोस, तुझे सगळे पैसे मिळतील. मग दादांनी मला सांगितलं, गुरुचरित्राचा 14वा अध्याय तुम्ही वाचा. आणि त्यांनी सांगितलं सकाळ संध्याकाळ हा नित्य नेमाने करायचं. मी ऑफिसला जायचो, सतत उदास असायचो, कामात मन लागत नव्हतं, मन खिन्न झालं होतं, काय करू. बापूंचा धावा करत होतो. बापूंना मी वेळोवेळी सांगतो, बापू राय असं झालं, बापू असं झालं, बापू तसं झालं. घरातल्या बापूंच्या फोटो समोर मी स्वतः जाऊन खूप रडायचो, अश्रू ढाळायचो. आणि मग काय हरकत नाही, बापूंना काय कोणास कसं कळलं काय माहिती. मला असं समजलं की सुचित दादा म्हणजे बापूंच्या कानावर प्रत्येक गोष्ट अशी घालतात, घडलेल्या घटना वगैरे. तर माझी पण घटना गांभीर्य होतं त्याचं, म्हणजे माझ्यावर जे संकट कोसळलं होतं की मी 8.5 लाख रुपये दिले, कॅश दिले, आणि म्हणजे कोणतीही लिखापडी न करता वगैरे. ते कदाचित बापूंना माझा मेसेज सुचित दादांकडनं पोहोचला असेल. आणि मग कालांतराने 1-2 महिने गेल्यानंतर म्हणजे असंच त्यांचा स्वतःहून फोन आला त्या बिल्डरचा की असं असं वगैरे, तुम्ही या घर बघायला, फ्लॅट घ्या वगैरे. आणि माझी तर इच्छा पण नव्हती, पण तरी पण मी गेलो. पण तरी चालढकल केली त्यांनी, हा नंतर बघू, असंच केलं, पुन्हा पण असंच केलं. पण असं एक माझ्या बाबतीत असं घडलं की त्यांची जी वहिनी होती त्यांनी सांगितलं की बाबा असं नको करू, हे साळवे सर आहेत, त्यांनी आपल्या मुलांना शिकवलेलं आहे, त्यांच्या मुलीने आपल्या मुलांना शिकवलेलं आहे, त्यांना फसवू नको वगैरे. त्या खूप बोलल्या जाऊन. त्यांची मी भेट घेतली, त्यांना समजावून सांगितलं असं असं केलं तुमच्या धीराने. मग नंतर कालांतराने
परत 1 महिना झाला, असं जवळजवळ 6 महिने झाले. 6 महिने गेल्यानंतर मला काय वाटतं कोणास ठाऊक, की त्यांचा परत मला फोन आला. त्यांची बायको रडत होती, ते स्वतः रडत होते वगैरे. मला ना तुमचे पैसे फसले नाही, घेऊन जा तुम्ही, असं न तसं. मग मी घरी गेलो त्यांच्या बंगल्यावर. मग त्यांनी सांगितलं स्वतः, की तुमचे पैसे घेतल्यापासून माझ्या नवऱ्याला झोप नाही, काय नाही. एक कोणतरी उंच असा मिशीवाला, पांढरे शर्ट घातलेला, निळी पॅन्ट घातलेला एक मनुष्य येतो त्यांच्या, आणि त्यांना खूप बडवतो. चाबकाने फटकारे, हे बघा माझ्या नवऱ्याला चाबकाचे फटकारे कसे मारलेत. आणि खरोखरच मला म्हणे मनातून असं हे वाटत होतं, की बापूरायांनी मला म्हणजे माझा प्रश्न एकदम मार्गी लावलेला आहे. आणि तो मनातून एकदम खिन्न झाला, म्हणजे दुःखी झाला होता, की एवढे फटके खाल्ले होते बापूंनी, त्याला एवढे चाबकाने फटके दिले होते, खूप बडवलं. आणि त्याच्या डोळ्यातून एकदम अश्रू वाहिले. तर त्याच्या बायकोच्या पण, अहो म्हणे काय म्हणे, एक कोणतरी माणूस येतो रात्रभर बडवतो यांना, हे ओरडतात, आई ऊ हे असं बरंच काय काय बडबड करत असतात झोपेत. सोड, मला नका मारू, मी देतो त्या माणसांचे पैसे, असं करून वगैरे ना. मग त्यांनी त्यांचे स्वतःचा अनुभव मला सांगितला. तर मनात मी म्हटलं हा, हे नक्कीच आमच्या बापूरायाची किमया आहे. बापूंनी सांगलं त्याला बडवलं. आणि काय सांगतो, मग लगेच त्यांनी मला 8.5 लाख रुपये दिले त्यांनी. आणि पुढचे जे होते, जे सगळे अमाऊंट, ते बोलले मी ठीक आहे नंतर देतो, कालांतराने काही दिवसात तुम्हाला परत करतो. एवढं बोलून मी माझा अनुभव इथेच थांबवतो. हरिओम, श्रीराम, अंबल.